वर्षापूर्वी स्थापनेपासून सलग या कार्यक्रमाचा एक महत्त्वाचा भाग असणारा, या कार्यक्रमाचा कार्यक्रम प्रमुख म्हणून ज्यांनी दायित्व निभावलं असा आपला एक कार्यकर्ता मनीष माने, ज्याचं काही दिवसांपूर्वी दुःखद असं निधन झालं. खरं तर मनीष माने याच्या निधनाने माने कुटुंबियांची अपरिमित अशी हानी झाली. त्याचप्रमाणे भारतमाता पूजन या कार्यक्रमाचं देखील कधी भरून न येणारं असं नुकसान झालेलं आहे. आम्ही सर्वजण मनीष माने ह्याच्या आत्म्यास शांती लाभावी म्हणून मनापासून प्रार्थना करत आहोत. ईश्वर चरणी मनीष मानेच्या आत्म्यास शांती लाभावी अशी ईश्वराच्या चरणी प्रार्थना आहे. मनीष माने याची कमतरता भारतमाता पूजन या कार्यक्रमात आम्हाला मनापासून जाणवते. अकाली मनीष मानेचं निधन होणं हे भारतमाता पूजन या कार्यक्रमाचं कधीही भरून देणारं असं नुकसान आहे. मनीष मानेच्या पवित्र आत्म्यास स्मृती लाभावी अशी आम्हा सर्वांची ईश्वराचरणी प्रार्थना. महिला मंडळाला मी विनंती करतो त्यांनी कृपया मंचावर यायचं आहे. आमदार महेशजींचं स्वागत करायचं आहे. सलग तिसऱ्यांदा निवडून आले म्हणून धार्मिक यात्रा केलेल्या. त्यापूर्वी आपण एक छोटी विद्यार्थिनी जी मोबाईलचे दुष्परिणाम या विषयावरती आपल्याला एक छोटंसं मार्गदर्शन करणारी ही विद्यार्थिनी, वेगवेगळ्या विषयांवरती तिने अनेक अवॉर्ड जिंकलेले आहेत. आज आपल्याला मोबाईलचे दुष्परिणाम या विषयावरती ती मार्गदर्शन करणार आहे. कृपया आपण कोणी मोबाईल बघायचे नाही. तिचं भाषण ऐकताना तरी आपले मोबाईल थोडेसे आपण दूर ठेवायचे. मी विनंती करतो तिने आपलं भाषण करावं. व्यासपीठावर विराजमान सर्व तेजोमय व्यक्तिमत्व, शाळेचे मुख्याध्यापक, न्यायाने स्पर्धेचा निकाल लावणारे तज्ञ परीक्षक, गुरुजन वर्ग, माझे लाडके बाळ मित्र व सुजाण श्रोते हो, आपणा सर्वांना माझा सुस्नेह नमस्कार. श्रोते हो, लहानपणी मुलं रमायची खेळण्यात बागडण्यात. आता मात्र मुलं अडकलीत मोबाईलच्या जोखडात. खेळ दुरावले, बालपण हरवून गेले, सारे दूर ढकलत मोबाईल आपलेसे झाले, मोबाईल आपलेसे झाले. आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञान यांचा आविष्कार म्हणजे मोबाईल, पण तंत्रज्ञानाच्या या शिखरावर बसून आजच्या बालकांचं बालपण लुप्त होत चाललंय आणि उभ्या देशावर चिंतन विचारांचं सावट पसरलंय. श्रोते हो, खरं सांगायचं तर बालपण एक मानवी जीवनातील अशी अवस्था की जी आपल्या संतांनीही देवाकडून मागून घेतली. जगद्गुरु संत तुकाराम महाराज देखील म्हणतात, लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा. कारण याधीच बालपण हे निराकस, निष्पाप, आईच्या कुशीत झोपणार, आजी आजोबांच्या गोष्टी ऐकणार, सुटीत मामाच्या गावी जाणार, मैदानावर धुळीने कपडे माखे पर्यंत खेळणार आणि सांज वेळी देवासमोर हात जोडून शुभं करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा अशी प्रार्थना करणारे हात आज मोबाईल घेऊन आपल्याच आरोग्याशी खेळत आहेत. शारीरिक व्यायाम घडवणारे जुने खेळ आता कालबाह्य होत आहेत. लंगडी, विटीदांडू, लपाछुपी अशा मैदानी खेळाबरोबरच कॅरम, बुद्धिबळ, सापशिडी सारख्या बैठी खेळांकडे देखील मुलं दुर्लक्ष करीत आहेत. सुजाण श्रोते हो, याचा दुष्परिणाम आजची मुले बुद्धिमत्तेने कितीही अफाट असली तरी शारीरिक ताकदीने कमजोर पडत आहेत. झापडे अशी डोळ्यावर की काही दिसेनासे झाले, डबल भिंगाचे चष्मे लवकरच डोळ्यावर आले. विटी नाही, दांडू नाही, मैदानी खेळ बंद झाले आणि पाहता पाहता सर्वांचे बालपण हरवून गेले, बालपण हरवून गेले. लहानपणी असणाऱ्या हसणे, बोलणे, कुतूहल वाटणे, आनंदी राहणे यासारख्या त्यांच्या भावना सतत मोबाईल वापरल्याने शून्य झाले आहेत. मुले रागीट, एकलकोंडी व डिप्रेशनची शिकार झाली आहेत. श्रोते हो, आजची अवस्था फार भयंकर आहे. म्हणूनच माझी इथे बसलेल्या सर्वांना कळकळीची विनंती आहे की महाभयंकर असं काही होण्यापेक्षा सतर्क राहा. जरा तुमच्या मुलांचा घात करायचा नसेल, त्यांचं बालपण जीवन ठेवायचं असेल तर त्यांचे फाजी लढ करणे, तसेच उठता, बसता, खाता, पिता त्यांना मोबाईल देणं बंद करा. कारण गुणांचा विकास जितक्या लवकर सुरू होतो तेवढे उदात्त
यश मिळते यात शंका नाही. आणि म्हणूनच तुमच्या मुलांना आधुनिक शिक्षणाबरोबरच योग्य संस्कार द्या. राजमाता जिजाऊ, रामजी आंबेडकर, श्यामची आई यांचा आदर्श समोर ठेवून संस्कारक्षम पिढी घडवा. सांगा तुमच्या मुलांना सचिन तेंडुलकरने बालपण वाया घालवलं असतं तर तो जागतिक कीर्तीचा फलंदाज झाला नसता. आणि नवचर्चित डी गुकेश यांनी आपलं बालपण वाया घालवलं असतं तर तो अवघ्या 18 वर्षांचा बुद्धिबळ विश्वविजेता झाला नसता. श्रोते हो, आपण सर्व जाणकार आहात. तुम्ही देखील मुलांसमोर मोबाईलचा वापर कमीत कमी करा. आपल्या मुलांना वेळ द्या, त्यांच्याशी मैत्री करा, त्यांच्यासोबत लहान व्हा. कारण केशवसुत म्हणतात ना, प्रौढत्वी निज शैशवास जपणे. आणि मग बघा लुप्त होत चाललेलं बालपण कसं परत येतं ते. चला तर आपण सर्व मिळून तुमच्या आमच्या सर्वांचेच बालपण पुन्हा जिवंत करूया व बालपणीचा काळ सुखाचा या ओळींना सार्थकता आणूया. धन्यवाद. श्रोते हो, एवढे बोलून मी व्यासपीठाची व आपणा सर्वांची रजा घेते. जय हिंद, जय भारत. धन्यवाद. या ठिकाणी शारिफानी अतिशय सुंदर, खरं तर आपण तिचं कौतुक यासाठी केलं पाहिजे, ती एक मुस्लिम कुटुंबातली मुलगी आहे, ती उर्दू मीडियममधली मुलगी आहे, पण तिने एवढं अस्सलिखित मराठी आणि मराठीमधल्या तुकारामांच्या अभंगापासून वेगवेगळे श्लोक तिने अस्सलिखितपणे बोलून दाखवले. खरं तर तिचं मनापासून आपण कौतुक केलं पाहिजे. मी महिला आघाडीला विनंती करतो, त्यांनी कृपया मंचावर यायचं आहे आणि तिचं मनापासून स्वागत करायचं आहे. सर्व महिला मंडळांनी मंचावर यायचं आहे. त्याचबरोबर आमदार महेशजी त्यांनी देखील कृपया मंचावर यायचं आहे. आमदार महेशजी चौगुले कृपया मंचावर यायचं आहे. खरं तर शरीफाच्या सोबत तिच्या मॅडम, त्यांचं देखील मनापासून कौतुक की त्यांनी एक विद्यार्थी घडवण्यासाठी जी मेहनत केलेली आहे. शिक्षकांनी, गुरुजनांनी देखील तिच्या मागे घेतलेली मेहनत, तिचं मनापासून कौतुक आपण केलं पाहिजे. सौ भिडे मॅडम यांनी या ठिकाणी शरीफाला तयार केलं. या भाषणासाठी त्यांनी मेहनत घेतली आणि अस्सलिखित मराठीमध्ये जे संबोधन केलेलं आहे त्याचं मनापासून शरीफाचं देखील कौतुक. आमदार महेशजींना मी विनंती करतो. आमदार महेशजी सलग तिसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आल्यामुळे त्यांनी भविष्यात उदंड समाजसेवा करावी. पुन्हा एकदा शरीफाचं आपण स्वागत करत आहोत. आमदार महेशजी आणि सौ मेघना वहिनी मंचावर येत आहेत. भिडे मॅडम तुम्ही देखील कृपया मंचावर यायचं आहे. एक शरीफाने अतिशय सुंदर मराठीमध्ये मोबाईलचे दुष्परिणाम या विषयावर मार्गदर्शन केलेलं आहे. यासोबत शरीफा आणि सोबत तिच्या मॅडम भिडे मॅडम देखील उपस्थित आहेत. आमदार महेशजी चौगुले सलग तिसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आले आणि त्यांच्या हातून देशभक्तीचं कार्य व्हावं, त्यांच्या हातून समाजसेवा व्हावी म्हणून महाकाल धार्मिक यात्रेवर भिवंडीतील महिला आघाडी गेली होती. या महिला आघाडीने धार्मिक तीर्थयात्रा करण्याचं एकमेव कारण म्हणजे आमदार महेशजींना उदंड आयुष्य लाभावं ही त्यांची भावना होती. या भावनेपोटी या सर्व महिला आघाडीच्या सदस्य, महिला मंडळ, पदाधिकारी धार्मिक यात्रेवरती गेल्या होत्या. त्यांच्यातर्फे आपण आमदार महेशजींचं स्वागत करत आहोत आणि त्यांना उदंड आयुष्य लाभावं, त्यांच्या हातून समाजसेवा व्हावी, राष्ट्रहिताचं कार्य व्हावं म्हणून आपण सदिच्छा देत आहोत. सोबत अर्धांगिनी मेघना वहिनी देखील महेशजींच्या सोबत आहेत. धार्मिक तीर्थयात्रेवर गेलेल्या सर्व महिला की ज्या आमदार महेशजींना उदंड आयुष्य लाभावं, त्यांच्या हातून समाजसेवा व्हावी, देशहिताचं कार्य व्हावं म्हणून ईश्वराच्या चरणी प्रार्थना करून आलेल्या आहेत. नमस्कार. भारत माता पूजन 2025च्या कार्यक्रमासाठी
भिवंडीच्या सर्व उपस्थित राष्ट्रप्रेमी नागरिकांचं पुन्हा एकदा महेश प्रभाकर चौगुले मित फाउंडेशन आणि भारत विकास अभियानच्या वतीनं हार्दिक स्वागत. या कार्यक्रमासाठी यंदाही आपण सलग 18व्या वर्षी जो पाठिंबा, जो उत्साह, जो आशीर्वाद आम्हाला भरभरून दिलेला आहे त्यासाठी आम्ही आपले आभारी आहोत. सदर कार्यक्रमाची सांगता झालेली अशी मी घोषित करतो. या कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले सर्व कार्यकर्ते, आयोजक, निमंत्रक यांच्या वतीनं या कार्यक्रमाला पाठिंबा देणाऱ्या आम्हाला पोलीस प्रशासनाला